आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। जो कुटुंब सांभाळू शकला नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार? TV9च्या महामुलाखतीत मोदींची पवारांवर टीका। तर मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक, शरद पवारांचा मोदींवर पलटवार। उद्धव ठाकरेंवर मोदीची मदत घेण्याची वेळ येऊ नये अशी आमची प्रार्थना, पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल, TV9च्या महामुलाखतीत मोदींचं वक्तव्य। देशाचे पंतप्रधान किती वेळा महाराष्ट्रात येतात यावरूनच त्यांना आत्मविश्वास दिसून येतो। मोदींच्या महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्यांवर पवारांचा टोला। कांद्यावरची निर्यात बंदी उठवली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आता 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार। शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणार हे विरोधकांना मान्य नसेल। निर्यातीवर इतर देशांप्रमाणे शुल्क, पण शेतकऱ्यांना फायदा होणार, भारती पवार यांची प्रतिक्रिया। कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक। निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संदीप जगतापांची प्रतिक्रिया। पुढच्या टर्मलाही शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील, तानाजी सावंतांना खात्री। तर मोदींनी 100% शब्द पाळला, 116 आमदार असतानाही शिंदेंना सीएम केलं, तानाजी सावंतांचं वक्तव्य। प्रचार करताना पंकजा मुंडेंची गाडी अडवली जाते, भाषण थांबवण्यासाठी घोषणाबाजीचा वापर। आरक्षणाच्या मागून राजकारण सुरू, धनंजय मुंडेंचा विरोधकांवर आरोप। 15 वर्ष खासदार, आमदार, मंत्रीही तुमचाच, मग विकास का नाही? बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सभा। कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात सभेचं आयोजन। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज दौंडमध्ये सभा। बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार। एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर। इचलकरंजीत धैर्यशील मानेंसाठी शिंदेंची आज सभा, तर रविवारी कोल्हापुरात संजय मंडलिकांसाठी बाईक रॅली।